everybody, I'm Snehal. I live in Germany and आता गणपती येत आहेत. आपलं सगळ्यांना मोदक बनवायची एवढी घाई लागली असणार. मग म्हटलं की मी पण थोडीशी मदत करावी आणि मी आज तेच बेसनची मिठाई बनवती आहे मोदक शेपमध्ये. सो माझे काही फ्रेंड्सने मला रिक्वेस्ट पण केली होती. म्हटलं की चला आपण आता काहीतरी बनवू नवीन. सो तुम्हाला बेसिकली 3 ते 4 गोष्टी पाहिजेत. फक्त साखर, नॉट ओनली साखर, यू नीड सम दाळवे अँड साखर, इलायची आणि एक मोदकाचा साचा. पास आणि तुमची मिठाई इज रेडी इन अ सिम्पल वे. ज्या वुमन्स वर्किंग आहेत आणि त्यांना लवकरात लवकर काहीतरी बनवायचं असतं तेव्हा ही रेसिपी खूप हेल्पफुल होईल असं मला वाटतं. सो प्लीज तुम्ही पण सगळ्यांनी ही बनवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. आय होप यू गाईज लाईक इट. सो बेसिकली वी हॅव दाळवे अँड मी ते थोडेसे भाजून घेतलं, साखर बारीक केलेली आणि या दाळव्याचं मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. सो काइंड ऑफ असं पीठ आणि ते बारीक करून चाळून वगैरे घेऊ शकतो आपण. सो बेसिकली मी आता यामध्ये सगळी साखर आणि हे दाळव्याचं पीठ एकत्र केलं आहे आणि तुम्हाला जर साखर नसेल टाकायची तर तुम्ही नॅचरल शुगर पण टाकू शकता, जसं की गूळ और खजूर वगैरे असं काहीतरी. तुम्ही यामध्ये वेलची पूड पण टाकू शकतात. सो मी वेलची पूड आत्ता टाकली आहे तुमच्या आवडीनुसार. त्यानंतर तुम्ही टाकू शकता एक स्पेशल मसाला जर तुमच्याकडे असेल तर. हा आहे, नाव दिसत असेल. तर याच्यामध्ये बेसिकली खूप सारे मसाले आहेत, जसं की दालचिनी आणि इलायची, जायफळ वगैरे. तर तुम्ही हे पण ॲड करू शकता. हे सगळं एकत्र करायचं आहे. हे सगळं एकत्र करून तुम्ही यामध्ये तूप टाकू शकतात ते एकजीव होण्यासाठी. वास तर छान येतोय. आणि तुम्ही तूप टाकण्याआधी थोडीशी टेस्ट घेऊन बघू शकता की साखर बरोबर आहे का, और म्हणजे तुम्ही कमी जास्त करू शकतात. आता तुम्ही यामध्ये ॲड करू शकता थोडंसं तूप, जेणेकरून ते एकजीव होईल.
हे सगळं तूप आता एकत्र केलेलं आहे, पण आता हे छान झालं पण आहे तसंही. पण जर हे तुम्हाला असं हाताने जास्त चोळायचं नसेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये टाकून थोडा वेळ फिरवू शकता, जेणेकरून साखरेचा थोडासा गरमीने अशी छान कन्सिस्टन्सी होईल आणि मग तुम्ही त्याचे छान लाडू किंवा मोदक साच्यामध्ये टाकून छोटे छोटे मोदक पण बनवू शकतात. सो आता मी हे मिक्सरच्या भांड्यात टाकणार आहे, कारण जेव्हा तुम्ही वर्किंग असता और खूप घाईच्या जागी असता और तुम्हाला खूप गडबड पण असते, कारण सण म्हटलं की खूप सारी कामं असतात. सो हे हाताने करण्यापेक्षा तुम्ही जर मिक्सरमध्ये टाकून फिरवलं तर हे लवकर होईल, तुमचा जास्त वेळ नाही जाणार. सो बेसिकली जेव्हा हे सारण तयार होईल तुम्ही मिक्सरमधून काढताल और हाताने चोळून चोळून त्याची साखर जेव्हा मेल्ट करताल तेव्हा हे असं होईल. आणि तुम्ही हा असा एक साचा घेऊ शकतात आणि तुम्हाला थोडं थोडं सारण आतमध्ये टाकावं लागेल. तुम्ही याला दाबू शकता छान, म्हणजे त्याचा आकार छान येईल. म्हणजे असे तुमचे बेसन लाडू प्लस मोदक बेसन मोदक काइंड ऑफ तयार होतील. सी, तुम्ही याला हळूच काढू शकतात. सो तुम्ही अशा प्रकारे छान मोदक बनवू शकतात. त्याची टोकं गेली आहेत, पण साचा थोडासा खराब असेल म्हणून मे बी. पण असं तुम्ही काहीतरी प्रसादासाठी बनवू शकता जेव्हा तुमच्याकडे खूप जण येणार असतील और लॉटमध्ये तुम्हाला गोष्टी करायच्यात, तेव्हा हे सगळ्यात सिम्पल गोष्ट आहे बनवायला. सो अशा प्रकारे तुम्ही छान मोदक बनवू शकता आणि तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला फॅमिलीला हॅपी करू शकता. थँक्यू.